तर हिंदू धर्मामध्ये दिवाळी या सणाला खूप असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर दिवाळी सण हा भारतातच नव्हे तर जगभरात उत्साहात अगदी साजरा केला जातो. तर दिवाळी सण हा अगदी काही दिवसाच्या अंतरावर येऊन ठेपलेला आहे. तर या दिवाळी सणांमध्ये 5 दिवसांना खूप महत्त्व आहे. तर घरोघरी अंगणात दिवे लागलेले जातात. तर एकादशीपासून आपली दिवाळी सुरू होते. तर आकाशकंदील लावले जातात, दारात रांगोळी काढली जाते, तर घरात फुलांची आरास केली जाते, दाराला तोरणं बांधली जातात. तर घरोघरी फराळाचा सुगंध हा दरवळत असतो. तर दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या खरेदीलाही विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर नवीन वस्तूची खरेदी देखील या काळात आपण करत असतो. तर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, वसुबारस आणि भाऊबीज या 5 दिवसांची दिवाळी आपण साजरा करत असतो. तर आपली दिवाळी ही धनत्रयोदशीपासून सुरुवात होते. धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी देव. तर धन्वंतरी देव आपली अशी मान्यता आहे की फक्त डॉक्टर लोकच हा दिवस साजरा करतात. तर असं नाही. तर आपण घरोघरी धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी देवाची आपण पूजा करत असतो. तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला हा आपण सण साजरा करत असतो. तर याच दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झालेली आहे. तर आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरांची उत्पत्ती ही झाल्याकारणाने या दिवशी धन्वंतरीचा जो काही जन्मोत्सव आहे तो आपण साजरा करत असतो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीला काहीतरी खरेदी करायचं आणि सोने चांदी तर आपण खरेदी करू शकत नाही. सोन्याचा भाव हा गगनाला भिडलेला आहे. तर सोन्या चांदीपेक्षाही अगदी मौल्यवान वस्तू कमी किमतीच्या पण आपल्याला दररोजच्या वापरात लागणाऱ्या आणि तेही त्याच्याचमुळे आपल्याला देव प्रसन्न होतील. तर धनत्रयोदशी दिवशी धण्याला खूप असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर याच दिवशी आपण धने आणून आपल्याला जे काही भरपूर असं सामान घरात असेल पण धने हे अगदी त्याच दिवशी आणायचे आहे. त्या दिवशीच धने आणून आपण जे काही पूजन करतो धनत्रयोदशीचं त्या दिवशी एका भांड्यामध्ये वाटीमध्ये आपल्याला धने हे पूजनासाठी ठेवायचे आहे. आणि हेच धने आपल्याला वर्षभरात जे काही आपण धने वापरत असतो त्या धन्यामध्ये मिक्स करून देवाचा प्रसाद म्हणून तो ठेवून घ्यायचा आहे. यासोबतच आपल्याला मीठही आणायचं आहे. याच दिवशी मीठ आणि देवी याचं खूप असं अलौकिक बंधन आहे. देवी ही समुद्रमंथनातून तयार झाली आहे. तर मिठालाही तेवढेच अनन्यसाधारण महत्त्व आहे जेवढे धन्याला आहे. तर या दिवशी भरपूर असं घरात मीठ असलं तरी थोडं तरी मीठ आणायचं आहे. तुम्ही खडे मीठ आणा, सैंदैव मीठ आणा किंवा टाटा सॉल्ट आणा, कुठलंही आणा पण आपल्याला मीठ हे या दिवशी आणायचंच आहे. झाडू आणायचं आहे, मीठ आणायचं आहे, त्यासोबतच खाऊचे पानं आणायचे आहे आणि धणे आणायचे आहे. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या दिवशी आणायच्या आहे. आपण ज्या काही पंत्या लावतो आपल्या अंगणामध्ये लावतो, देवाजवळ जो काही दिवा लावतो आणि जे काही आपण पूजन करणार आहे धन्वंतरी देवाचं, तर त्या सर्व पूजनामध्ये आणि सर्व दिवा आणि पंतीमध्ये या दिवशी आपल्याला सर्वामध्ये 1-2 धने टाकायचे आहे असा मान आहे. तो पूर्वापारपासून चालत आलेला आहे. आपल्याला या पूजेसोबतच अजून एक करायचं आहे म्हणजेच दक्षिण दिशेला आपल्याला यमदीप पूजनही याच दिवशी करायचं असतं. तर जे काही यमदीप पूजन आहे म्हणजे जो काही आपला कणकेचा दिवा असतो तो दक्षिण दिशेला लावून ठेवायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे. म्हणजे हळदी कुंकू वाहून त्याला फूल अर्पण करून अक्षता वाहून अशी ही पूजा करायची आहे. हा दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. तर यामुळे काय होतं तर आपण जे काही यमदीप पूजन करतो म्हणजेच जे काही अकाली मृत्यू आहे तो येत नाही. त्याच्यामुळे हा दिवा दक्षिण दिशेला लावून याची पूजा आपल्याला करायची असते. असा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.